मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. आमची गुढी उभारून झाली आहे, खूप वर गेली आहे ॲक्च्युली. आता इथून तुम्हाला दाखवू नाही शकत कारण दिसणार नाही ती. मी उमेश पाटील स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडवा तर आहेच, त्याचबरोबर अजून एक स्पेशल डे जे तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तर समजलंच असेल. सो यस, आज आम्ही माझ्या बहिणीसाठी एक आठवड्याआधी गाडी बुक केली होती, ज्युपिटर 125. तिची आज डिलिव्हरी आहे. सो मला आता पटकन आवरायचं आहे आणि निघायचं आहे कारण एक 4 ते 5 आम्ही गाडी डिलिव्हरी घेणार आहे गाडीची. ॲक्च्युली सकाळीच घेणार होतो 10-11 वाजता, पण खूप जास्त ऊन होतं सकाळी. सो आम्ही ठरवलं आणि शोरूमला पण इन्फॉर्म केलं होतं की आम्ही 4 ते 5 आम्ही डिलिव्हरी घ्यायला येऊ गाडीची. सो आता आवरतो, पटकन निघतो आणि थोड्या वेळात तुम्हाला भेटतो डायरेक्ट गंधर्वनगरीमध्ये माझ्या काकांच्या इथे, आणि मग गाडीची डिलिव्हरी घ्यायला जातो. आत्ता वाजले 4:30. 5 वाजता शोरूम बंद होणार आहे असा त्या मॅडमचा कॉल आला होता. आणि माझ्या बहिणीची अजून तयारी पण नाही झालेली आहे. आम्ही घरी पोहोचलो आहे या ह्याच्याने की पटकन आवरून पटकन जाऊ, पण अजून आता बहीण आमची तयार होते आणि मग जाणार आहे. जर आज गाडी नाही मिळाली तर पोपट यायचा मस्तपैकी. ज्यांनी मागचे व्लॉग वगैरे पाहिले असतील त्यांना माहिती आहे की स्नेहल आणि ऋता कल्याणला होती, परंतु ते पुण्यात आलेले आहेत. त्यांना आणायचा पण मी व्लॉग केला होता आणि तो थोडासा एडिट झाला आहे, त्यामुळे लाईव्ह नाही केलेला आहे. त्याच्यानंतर माझ्या 2 ट्रिप झाल्या, अक्कलकोट आणि आम्ही गावाला पण जाऊन आलो. ते पण एडिट करायचं आहे अजून, पण वेळ मिळत नाही आहे. पण मी हे ठरवलं की आज गुढीपाडव्याच्या दिवशी जाऊन आज आमचा जो स्पेशल दिवस आहे तो मी लवकरात लवकर लाईव्ह करणार आहे. म्हणजे मी आजचाच, मला वाटतं आजच रात्री एडिट करेल किंवा उद्या रात्री, जास्तीत जास्त 2 दिवसांनी तुम्हाला हा व्लॉग पाहायला मिळेल. आणि मग त्याच्यानंतर जे माझे पेंडिंग व्लॉग आहेत ते मी लाईव्ह करेल. सो आता बघूया, पण आवरते, पटकन जातो. 4:30 तर वाजलेत. त्यात काका आमचे बाहेर गेलेत कुठेतरी. जाऊ आम्ही दोघंच जातो शोरूमला. बडाबडा पेपर काय असतं ते साईन करतो, गाडीची डिलिव्हरी घेतो आणि निघून येतो घरी. मग घरी आलो पूजा वगैरे करता येईल. माझ्यासोबत राहा, गाडी तुम्हाला दाखवतो. गाडीचा कलर पण खूप छान घेतला आहे. तिला जो आवडतो तो, मला नाही आवडला आहे स्पेशली, पण तिला आवडतो. आणि मोस्टली आहे ना टॉप मॉडेलमध्ये त्यांनी तोच कलर ठेवला आहे, काहीच करू शकत नाही त्या बाबतीत. चलो भेटतो थोड्या वेळात. भाग हो, उशीर झालाय, गाडी मिळणार नाही. थांब ग, का लॉक तो उघडू दे. च्या मायला ह्याच्या रिमोट कंट्रोलच्या खराब झाले. जेव्हा घाई असते ना तेव्हा असे सिग्नल लागतात. आत्ता वाजलेत मित्रांनो, हे बघा 4:45. 38 डिग्री सेल्सिअस तापमान आहे 4:45 वाजता पण. आणि आम्हाला 5पर्यंत, 5च्या आधी तिथं पोहोचायचं आहे. जास्त लांब नाही आहे, इंद्रायणनगरमध्येच आहे. पण आता बघू, देतील मला गाडी, देणार नाही असं नाही. डिलिव्हरी आज गाडीची म्हटलं बघूया. मॅडममुळे उशीर झाला आहे, आवरून ठेवता येत नाही. आम्हाला वाटलं ही गाडी आहे, पण ही नाही आहे. गाडी बाहेर उभी आहे, अजून वॉशिंग बाकी आहे, वॉश करून दिली. बहुतेक ती गाडी आहे ना, ती गाडी आहे आमची. थोडीशी वॉश करायला लागेल मी. आमचे काका पण फायनली पोहोचलेत. प्रोसिजर चालू, टेन्शन घेऊ नका तुम्ही. कुठली गाडी ही आहे. आमचा घरातला सगळ्यात छोटा मेंबर पण आलेला आहे गाडीची डिलिव्हरी घ्यायला. हा आहे दैविक, सगळ्यात छोटा भाऊ आहे आमचा, म्हणजे त्या काकांचा मुलगा आहे. ए गाडी धुतली आहे आता, चालला तो वरती. पडला सरकला. नंबर प्लेट अजून 3-4 दिवसांनी येईल. नंबर आलाय, त्यांची मस्ती चालू आहे. तर नंबर प्लेट अजून 3-4 दिवस लागतील आणि मग त्याच्यानंतर परत यावं लागेल. शोरूममधून कॉल येईल, नंबर प्लेट आलेली आहे, मग ते लावून देतील. अजून बरेच 3-4 दिवस तरी अजून हिला गाडी काय बाहेर घेऊन जाता येणार नाही कुठे. गाडी आली बाहेर की तुम्हाला दाखवतो. तोवर ह्याची मस्ती बघा शेमड्याची. थांब, तुला पाडतो आता, थांब तुला पाडतो मी. चल, पेढे पण नाही आणलेत, असेच तोंड घेऊन आलोय आपण सगळे गाडी घ्यायला. हे बनू, पेढे नाही, हार नाही, असेच तोंड घेऊन आलोय आपण. हा चालेल. मित्रांनो, गाडी आलेली आहे. वाईन कलर आहे गाडीचा, टॉप मॉडेल आहे ज्युपिटरचं. आणि तिने पण रेड घातलाय आणि माझं पण सिकेचं रेड आहे. बऱ्यापैकी मॅच, थोडंफार मॅच होत आहे. बॅकग्राऊंड पण तसंच आहे. चला आता गाडीची प्रोसेस करूया कंप्लीट, काय असेल ते.
ओ मॅडम मॅडम सह्या करायला जायचं आहे अजून. हां जावा जावा सह्या करायला जावा. तर मी तुम्हाला गाडी दाखवतो मित्रांनो. पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे. बघा इथं हजार्ड्स पण आहेत. अरे वा सही ओपन झाली गाडी. वेलकम रायडरचं हे आलं. लो फ्यूल. अरे यार एखाद 2 लिटर तर द्यायचं ना. हजार्ड चालू आहे. हजार्डचं बटन कुठे आहे? अरे सही आहे. ओके हजार्डचं पण बटन दिलं आहे. सही आहे. फ्युअलचं इंडिकेटर आहे इथे. स्पीडोमीटर आहे. किती ऑडिओ म्हणजे 9 किलोमीटर गाडी चाललेली आहे. त्याच्यानंतर इथे इको पॉवर मोड. इको मोड आणि पॉवर मोडमध्ये आहे. जसं आपण एक्सेलेटर ओढणार त्या हिशोबाने इथे इको किंवा पॉवर मोडमध्ये ते दाखवणार. त्याबरोबर मला वाटतं इथे ना हे पण असेल काय म्हणतात त्याला ट्रिप ए. इथं हे चेंज झालं दिसलं का? आर पी एम मीटर आलं इथे. त्याच्यानंतर बॅटरी व्होल्टेज दिसतं आहे. बॅटरी व्होल्टेज आहे. त्यानंतर ट्रिप ए ट्रिप बी मायलेज फ्युअल इकॉनॉमी पण दिसणार आहे. पण बघितलं तुला दिसतंय का? इन्स्टंट फ्युअल आत्ता सध्या ॲव्हरेज फ्युअल इकॉनॉमी 37 दाखवत होतं ते. आता घरी गेला आपण व्यवस्थित प्रॉपर ते सेट करू सगळं. तर पेट्रोलचं इंडिकेटर पण लागले कारण लो फ्युअल आहे गाडीमध्ये. त्यानंतर इथे लाईटचं आपलं स्विच आहे. हॉर्न आहे. इंडिकेटर आहे. गाडी स्टार्ट. आणि हे एक फीचर खूप चांगलं आहे ज्युपिटरमध्ये. आमच्याकडे ऑलरेडी अजून एक ज्युपिटर आहे त्याच्यात पण हे फीचर आहे ऑटो स्टार्टचं. म्हणजे जेव्हा पण आपण सिग्नलला थांबलो आहे गाडी घेऊन तर गाडी ऑटोमॅटिक बंद होते. पण फक्त एक्सिलेटर द्यायचं आहे गाडी स्टार्ट होते. हे फीचर खूप चांगलं आहे. सगळ्यात मेन म्हणजे ह्या गाडीतला सगळ्यात आमच्या दोघांचा आवडीचा जो काही पार्ट आहे ना तो म्हणजे आहे डिक्की. गाडीची डिक्की. अरे ओपन. अरे गाडीची डिक्की उघडता येत नाही काय? अरे आली ना उघडली. आणि ही आहे गाडीची डिक्की. अख्खा आमचा दैविक मावल याच्यात. एवढी मोठी डिक्की आहे. कारण इथे पेट्रोल टंकी येत नाही. आता पेट्रोल टंकी गेलेली आहे इथे. त्याच्यामुळे भरपूर जास्त स्पेस मिळतो इथे सामान ठेवायला. त्याच्यानंतर फूट ठेवायला पण भरपूर जागा आहे. इथे पण एक आपलं कॅरी बॅग वगैरे अडकवायला आहे. इथे आहे का? इथे आहे का? हो इथे पण आहे छोटूसं. सही आहे. सगळ्यात मेन हां चार्जिंगचं हे पण आहे. यस ब्लूटूथ. हो माहिती आहे. दाखवू आपण एक एक फीचर मॅडम सगळ्या दाखवू गाडीचे घरी गेल्यावर. मिरर्स आहेत बेसिकच आहेत पण ठीक आहे. आणि हे बॅक रेस्ट आहे या गाडीला. काय माहिती कधी याचा यूज होईल का नाही. आणि आरामात 3 जण आरामात बसतील. एवढी मोठी गाडी आहे. ठीक आहे पण कैसा लग रहा है त्याला? एकदम मस्त. तो गाडी एक्सरेज वगैरे लावून दिलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी. हे अशी गाडी आहे. मस्त दिसते. स्टाईल मारते. इंद्रायणनगरच्या टी व्ही एसच्या शोरूमला आहे. मस्त प्रोसेस आहे म्हणजे एकदम स्मूथ प्रोसेस झाली आमची सगळी गाडीची जी काही पर्चेसिंगची जी प्रोसेस होती म्हणजे लोन प्रोसेस असू द्या डाऊन पेमेंटपासून सगळं आता डिलिव्हरी देतात ती सगळी प्रोसेस आमची कंप्लीट झालेली आहे. स्मूथ प्रोसेस होतं. आणि आमची ह्या शोरूममधून दुसरी गाडी आहे. आधीची पण ज्युपिटर आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो. ती आणि ही दोन्ही गाडी सोबत दाखवतो मी आज तुम्हाला जर जमलं तर. विजन टी व्ही एस म्हणून शोरूमचं नाव आहे आपल्या इंद्रायणनगरमध्ये. इथून आम्ही आता ही आमची दुसरी गाडी आहे. ही आमच्या फॅमिलीची. आधीची होती ती व्हाईटमध्ये होती. व्हाईट ज्युपिटर आहे पण इथं ती दिसत नाही आहे एक पण मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो ती कोणती ज्युपिटर आहे. मॉडेल कोणतं आहे ते 125 cc आहे पण सेकंड टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल नाही आहे ते. टॉप मॉडेल आता आम्ही पनूसाठी घेतलं आहे ते हे. गाडीची डिलिव्हरी घेताना केव्हा पण सगळ्यात इम्पॉर्टंट असते PDI. सो आपण ते आता PDI करू गाडीचा. म्हणजे व्हिडिओमध्येच रेकॉर्ड करतो सगळं व्यवस्थित आहे. कुठे स्क्रॅचेस आहे का सगळं आपण चेक करू प्रॉपर. काय हे ना ॲज अ हँडब्रेक यूज होतो. म्हणजे समज तू उतारावर किंवा असं नाही का म्हणजे असं चढावर जर थांबलीस तू ब्रेक जास्त वेळ दाबून नाही ठेवू शकत. बरोबर आहे का नाही? त्यावेळेस ते मागं घ्यायचं. आता ते लागलं नाही बघ दाब. हां आता दाब जोरात दाबते. ब्रेक दाब आधी. हां आता हे दाबायचं. एका बोटाने हे दाबायचं. हां असं मग ब्रेक सोडून द्यायचा. ठीक आहे गरज नाही. आता मग जेव्हा पुढे येतं तेव्हा फक्त ब्रेक दाब. कळलं का? हा रडतोय आमचा विचार आहे कारण आमचे काका गेलेत हार घ्यायला गेलेत का शेतातून हार तोडून फुलं तोडून हार बनवून आणतात काय माहिती.
चलो आता आम्ही निघतोय घरी जायला. चल पनू, बाय 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 बाय. चल चल पुढे चल. गाडीचा लो फ्युलचं इंडिकेटर होतं. सो आम्ही आता पेट्रोल टाकायला आलो आहे. आता घरापर्यंत पण पोहोचायची नाही गाडी, सांगता येत नाही शोरूमवाले किती देतात, आय डोंट नो. सो थोडंसं पेट्रोल टाकतो गाडीत आता आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. गाडीचा कलर छान आहे, चालवते चांगली, चालू आता तिच्या मागं मागं हळू. गाडी घ्यायला यायचा आमचा काही व्यवस्थित ताळमेळ नाही बसला ह्यावेळेस. कारण म्हणजे एक काका दुसरीकडून आले स्पाईन रोडनी. आमचे इकडचे काका म्हणजेच पनूचे पप्पा बाहेर गेले होते त्यांच्या मित्राच्या इथं, ते तिकडनं दुसरी गाडी घेऊन आले. आम्ही दोघं ह्या गाडीमध्ये आलो. सगळे एकत्र आलो असतो तर म्हणजे कसं आहे जरा व्यवस्थित, म्हणजे काका लोक ह्या गाडीत गेले असते आणि आम्ही दोघं त्या गाडीवर आलो असतो. मस्त शूट पण करता आला असतो, गप्पा मारत वगैरे. पेट्रोल टाकलं आहे म्हणून आता पेट्रोल पंपावर थांबलो होतो आम्ही. सो मग दोन्ही काका गायब झालेत, वेगवेगळ्या गाड्यांवर होते. घरी पोचले असतील ते म्हणा. तर बघू, ही चालली आहे पुढे हळूहळू हळूहळू कडकडनी. मी तिच्या मागेच आहे. पण चाक उलटा फिरतो तुझ्या गाडीचा. मला दिसते ना कलर गाडीचा, तो जास्त लाल भडक दिसते उलट. काय नाही. हा आता चालू कशी माहिती का तुला? ब्रेक दाब, हा एक सोड आणि एक्सिलेटर दे, झाली का चालू? ब्रेक सोड ना. हा 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 गाडीची पूजा वगैरे चालू झालेली आहे आमची. सगळे काकू वगैरे आलेत. कर ग पण पूजा कर. झालं आता काका आमचे नारळ फोडणार आहेत. फुटला. टाळ्या टाळ्या. आमची श्रेया सर्वांना इथे पेढे वाटतीये. बेटा एक एकच. हा हा नंतर नंतर थांब जरा. जा बेटा, सगळ्यांना वाट, मला नको. झालं का? गेलं ना? हा एक नंबर. पुढचा नाही आला. फुटला. ठीक आहे, स्टार्ट कर ना मग आता गाडीचा. पोरांनी डिक्की मध्ये बसायचं सगळ्यांनी. दैविक बसवू शकतो पूर्ण डिक्की मार घ्या वापस. मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्याकडे ऑलरेडी एक ज्युपिटर आहे आणि आम्ही अजून दुसरी सेम त्याच शोरूममधनं घेतली आहे. तर आता बघा, ह्या दोन ज्युपिटर आहेत त्या. ही व्हाईट कलर आहे, हे सेकंड टॉप मॉडेल आहे, हे टॉप मॉडेल आहे. फरक एवढाच आहे याच्यात की हिला जे आहे ह्या टॉप मॉडेल आहे, ती ॲडव्हान्स आहे. हां हे ॲडव्हान्स आहे ना. हां तर हिच्यात स्पीडोमीटर हे येतं ॲनालॉग आणि बाकी सगळं डिजिटल आहे. स्पीडोमीटर हे ॲनालॉग आहे, त्यानंतर हे बाकीचं डिजिटल आहे. जसं की टाईम दिसतो, आपली ऑडिओ दिसतं, त्यानंतर आपलं ॲव्हरेज, फ्युअल इकॉनॉमी सगळं इथं दिसतं. हां ह्या गाडीचं जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते पूर्ण डिजिटल आहे. इथे RPM मीटर विथ फ्युल रेंज दिसते, ड्रायव्हिंग रेंज म्हणतात त्याला. 65 किलोमीटर जाईल असलेल्या एवढ्या या पेट्रोलमध्ये. आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज पण दिसतो आहे. त्यानंतर इथे हे आहे आपलं स्पीडोमीटर, इथं पूर्ण ओडोमीटर आणि हे ट्रिप, हे इथं फ्युल इंडिकेटर. हे असं चेंज आहे. त्याचबरोबर चेंज म्हणजे हा एक इथे फ्लॅशरचं बटन आहे, त्या गाडीला चालू करतो जेणेकरून चारही इंडिकेटर ऑन होतात एका बटनाने. हे एक एक्स्ट्रा याच्यात फीचर दिलेलं आहे या गाडीमध्ये. त्याचबरोबर आहे बॅकरेस्ट गाडीला. बस हा एवढाच फरक आहे दोन्ही गाड्यांमध्ये. आणि ही स्मार्ट कनेक्ट TVSचं ॲप आहे, ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आणि त्याच्याने ही गाडी आहे ती कनेक्ट होईल. पनूची तुम्हाला आधीची पण गाडी दाखवतो मी. ही आहे यमाहाची रेज. ही 2016ला मी घेतली होती तिच्यासाठी, पण ती सगळ्यात जास्त मीच वापरली. कारण ती पनू तेव्हा मला वाटतं 10वीत होती आणि तेव्हा म्हणजे आम्ही तिला काही 11वी-12वीला गाडी घेऊन जायची परमिशन नव्हती तिला तिच्या मम्मी पप्पांकडनं, म्हणजे माझ्या काकाकडनं. त्यामुळे मीच वापरत होतो ऑफिसला जायला यायला. पण ही गाडी छान आहे, मला खरंच आवडली ही गाडी. बघू या वर्षी किंवा पुढच्या वर्षी अजून एक ज्युपिटर मे बी येऊ शकते आमच्या घरात, माहीत नाही. पण खरंच गाडी मस्त आहे. तर मित्रांनो, आहे नेक्स्ट डे. आजचा शनिवार आहे. ॲक्च्युली गुढीपाडवा होता मंगळवारी आणि आज आहे शनिवार.
तर त्यानंतर मी म्हणजे ब्लॉग माझा एडिट करून झाला आहे बऱ्यापैकी. मी लगेच 2 दिवसात टाकणार होतो, पण म्हटलं अजून गाडीची नंबर प्लेट वगैरे आलेली नाही आहे. तर आता नंबर प्लेटसाठीच चाललो आहे मी. आज त्यांनी बोलवलं होतं, सो नंबर प्लेट लावायला चाललो आहे मी. माझी बहीण तर गेली ऑफिसला तिच्या जुनी गाडी घेऊन, कारण नंबर प्लेट जोपर्यंत नाही तोपर्यंत ती बाहेर गाडी घेऊन जाऊ शकत नाही, कारण रूल्स आहेत तसे RTOचे सध्याचे. सो मी आता गाडी चाललो आहे घेऊन शोरूमला, तर नंबर प्लेट बसवतो. अजून मला वाटतं त्यांच्याकडनं हेल्मेट पण मिळणार आहे आजच, तर हेल्मेट कलेक्ट करतो, इन्शुरन्स पेपर, RC जे काय असेल अजून डॉक्युमेंट ते सगळे बघतो. गाडी फक्त 15 किलोमीटर चालली आहे आत्तापर्यंत. हे जे मीटर आहे हे असं दाखवतं की इकोवर तुम्ही किती % गाडी चालवली आणि पॉवरवर तुम्ही किती % गाडी चालवली. तर आता बघूया, आता 100% आत्तापर्यंत ते इकोवरच चालली आहे, जे काही 15 किलोमीटर चालली आहे गाडी ते. तर बघूया. आणि अजून डिस्टन्स टू MT म्हणजे जो रेंज दाखवते त्या दिवशी 65 दाखवत होती, आता किती दाखवेल काय माहिती, बघूया. चलो आता जातो पटकन, नंबर प्लेट बसवतो. ऊन भरपूर आहे, ऑलमोस्ट 40 आहे आत्ता बाहेर आरामात, आणि वाट लागणार आहे कारण मी हेल्मेट नाही आणलं. मी कार घेऊन आलेलो होतो, हेल्मेट नाही आहे, हाफ स्लीव्ज आहे, हात आता पूर्ण टॅन होणार आहेत. हे बघा मित्रांनो, 32 डिग्री आत्ता, 40 नाही ॲक्च्युली 32 डिग्री आहे, पण ऊन भरपूर कडक आहे. 12 वाजलेत आणि आता पटकन जातो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. बाय. तर मित्रांनो, नंबर प्लेट मिळाली आहे, आता लावतो आहे तो बघा. ब्रॅकेट पण लावायचं आहे नंबर प्लेटचं, त्याचे काय 200 रुपये चार्ज आहे. ॲक्च्युली त्यांनी ते फ्री दिलं पाहिजे, पण जाऊ दे. तर ते ब्रॅकेटची गरज असते, कारण काय नाही, हे पत्र्याच्या नंबर प्लेट असतात ना, हवेने वाकून जातात, त्यामुळं ब्रॅकेट लावलेले बेटर असते. आता नंबर प्लेट लावतो आहे. सगळे पेपर्स घेतलेत मी, इन्शुरन्स, इनवॉईस, टॅक्स पावती वगैरे, आणि सर्व्हिसिंगचं पण बुक मिळालं आहे मला. आता हेल्मेटचा प्रॉब्लेम आहे, हेल्मेट अजून त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. फुल फेस हेल्मेट आहे, पण माझ्या बहिणीला हाफ फेसच हवं आहे, सो ते नेमकं नाही आहेत. आता ते म्हटलं की जेव्हा तुम्ही सर्व्हिसिंगला येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते मिळेल. बघूया, मी परत एकदा विचारतो आणि बघू. तर मित्रांनो, आलो आहे मी आता घरी, आणि हा ब्लॉग आता इथंच एंड करतो मी, कारण खूप मोठा झाला आहे. एडिट करता करताच 15-16 मिनटाचा झालेला होता ऑलरेडी. आता एवढा पार्ट टाकायचा राहिला आहे फक्त, ते नंबर प्लेट वगैरे बसवलं तेवढं. मे बी आज संध्याकाळी, म्हणजे आजचा शनिवार आहे, तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग बघायला मिळेल. तर आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून.